नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचा वडा. आता इकडे मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. बघू शकता, स्वच्छ धुवून घेतली आणि व्यवस्थित भिजली पण गेली आहे. हे बघा, आता ही एका भांड्यात काढून घेते. इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. इकडे मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घेतली आहे. अद्रक, हिरवी मिरची, जिरं. आता बिना पाण्याचं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे. इकडे डाळ वाटून घेतली, बघू शकतात. पाण्याचा वापर केला नाही आपण. याच पद्धतीने वाटून घ्यायची. हे साईडला ठेवते, भांड्यात काढून घेऊ आपण. इकडे डाळ काढून घेतली भांड्यात. साहित्य टाकून घेऊ आपण. बाकीची अख्खी डाळ टाकून घेऊ. पत्ताकोबी, तुम्ही कांदा खाता तर तुम्ही कांदा टाकू शकतात. कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, हळद. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. या पद्धतीने सर्व वडे बनवून घेते आता. हे बघा, इकडे सर्व डाळीचे वडे बनवून घेतलेत आणि कढई पण ठेवून घेतली गरम होण्यासाठी. कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ. तेल पण व्यवस्थित गरम करून घेऊ आता आपण. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. वडे सोडून घेऊ आता आपण. बघू शकतात, याच पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. वडे सोडून घेते आता. हे बघा, वडे सोडून घेतलेत. आता व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला. पलटवून घेऊ आता आपण एक बाजू. हे बघा, पलटवून घेतले. बघू शकता, आता एकदम कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. दुसरी बाजू पण आता व्यवस्थित कुरकुरीत अशी तळून घेऊ. तळून झाले तर आता काढून घेते. काढून घेऊ आता आपण. हे बघा, इकडे आपले हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवून तयार आहे. बघू शकता किती छान झालेत. अगदी कुरकुरीत झालेत आणि चटणी पण तयार आहे, बघू शकतात. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.